नमस्कार. MCNची टीम प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणांगणामध्ये डॉक्टर अरुण शिरसाट प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. थेट जाणून घेऊयात विकासाचं व्हिजन काय आहे, त्यांची मुलाखत घेऊयात. भाऊ, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. कसा चाललाय प्रचार, काय म्हणते तयारी? प्रचार जोरात चाललेला आहे. मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये खुल्या प्रवर्गामधून उभा आहे. कारण लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, नंदन कॉलनी, भुजबळनगर, चांदमारी, अर्धा भीमनगर पट्टा, भावशिंगपुरा, पडेगाव आणि मिठमिठा या प्रभागामध्ये, या 3 प्रभागामध्ये 14,000 मतदानामध्ये मी बौद्ध समाजाचा एकमेव उमेदवार आहे. आणि पडेगाव मिठमिठामध्ये त्या 20,000मध्ये प्रवर्गामधून 6 लोक उभे आहेत. तर मला असं वाटते की बौद्ध समाजाच्या अनुयायांनी एक मतदान मला खुल्या प्रवर्गाकरिता एक जर मतदान दिलं तर मला असं वाटते निश्चित माझा विजय होईल. आणि मुस्लिम बांधव या मतदारसंघामध्ये 8,500 आहेत आणि त्या बांधवांनी एक मतदान जर मला दिलं तर त्यांचासुद्धा मला सिंहाचा वाटा मिळेल. या प्रभागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती प्रचंड वाढलेली आहे आणि ते रोखण्यासाठी कुठलाही पुढारी पुढे येत नाही. कशामुळे येत नाही कळत नाही. आणि हे थांबवायचं असेल तर हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रतिनिधित्व जे करत आहोत तर हे जनतेला सुरक्षा देण्यासाठी, माता भगिनींना सुरक्षा देण्यासाठी आम्ही करत आहोत. आपण पाहतायत की थेट प्रश्न दुसरा, प्रभागामध्ये पाण्याचं संकट आहे, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. काय व्हिजन आहे तुमचं? हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? खरं जर बघितलं तर या औरंगाबाद संभाजीनगरला पाणी हे काँग्रेसनं दिलेलं आहे. स्वर्गीय चव्हाणसाहेब यांनीच ते पाण्याची व्यवस्था या जनतेसाठी केली आहे. परंतु या इथल्या 30 वर्षामध्ये जे महानगरपालिकेमध्ये ज्यांचं सरकार होतं यांनी थोड्याशा पैशासाठी 600 वरून 2900 कोटीपर्यंत जर हा प्रोजेक्ट नेला तर खरं म्हणजे या जनतेचं यांना काही घेणं देणं नाही. कंप्लीट 15-15 दिवस जर पाणी येत नसेल तर हा मेट्रो सिटी आहे. ह्या संभाजीनगर औरंगाबाद शहर, इथं प्रचंड उद्योगधंदे चालतात. इथं प्रचंड या शहराचं नाव एक लौकिक आहे, ऐतिहासिक नाव आहे आणि या लोकांना फक्त राजकारण करण्याचं पडलेलं आहे. तुमचा असा थेट आरोप आहे की गेली 30 वर्ष भाजप आणि शिवसेनेने जनतेच्या भविष्याशी खेळ केलेला आहे. जनतेच्या भविष्याशी खेळच खेळलेला आहे. कारण एवढ्या मेट्रो सिटीमध्ये एवढ्या जनतेचे प्रश्न पाण्यासाठी जर तुम्हाला 15-15 दिवस जर तुम्हाला ताटकळत राहायचं लागत असेल तर खेळ नाही तर काय आहे? यांना जातीचं राजकारण करायचं आहे. जनतेशी काही घेणं देणं नाही. तरी आता या माध्यमातून मी फक्त एकच प्रश्नासाठी लढणार आहे. सुरुवातीला फक्त जनतेला पाणी मिळावं आणि या पाण्यासाठी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ते थांबण्यात आला पाहिजे. यासाठी पहिल्या दिवसामध्ये जर मला या जनतेने जर आशीर्वाद दिला, मी तोच प्रश्न मी मार्गी लागेपर्यंत मी सभागृहात भांडणार आहोत. पहिली 5 कामं सांगा. तुम्हाला तुमच्या प्रभागातली जनता सध्या बघतीये. तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या 5 कामावर तुम्ही विशेष लक्ष आणि भर देणार आहात? सुरुवातीला मी सांगेल की या ऐतिहासिक शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे. पडेगाव, मिठमिठा या भागामध्ये सुद्धा आता कॉलनी म्हणतो आपण, इथंसुद्धा संध्याकाळच्या वेळेस माता भगिनी सुरक्षित नाहीत. तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या पाण्यासाठी आम्ही परवाला फिरत होतो त्यावेळेस आम्हाला कळालं की साधं चालतासुद्धा येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये पडेगावचे रस्ते आहेत. कासंबरी दर्गा झाला, आम्ही त्या भागामध्ये गेलेलो आहो. आता जर अशा पद्धतीचं जर असेल तर ते लोक म्हणत होते की प्रतिनिधीने आम्ही मतदानावर बहिष्कार टाकाव की काय. हे प्रतिनिधी निवडून येतात. या प्रभागामध्ये आमदार आहे, या प्रभागामध्ये पालकमंत्री आहे. का आमचे रस्ते होत नाही? का आम्हाला पाणी मिळत नाही? विजेचे प्रमाण तिकडं नाही आहे. तर हे जे असे भयावह जे प्रश्न आहेत, लाईट नाही आहे, जर आता हे म्हणजे मूलभूत प्रश्न आहेत, हे जर तुम्ही सोडवत नसाल तर या जनतेने बघायचं कोणाकडं? तर यासाठी मी असं म्हणतो की हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि एक गुन्हेगारी प्रवृत्ती झाली, पाण्याचा प्रश्न झाला, लाईटचा प्रश्न झाला, रस्त्याचा प्रश्न झाला. जनता तुम्हाला काही मागत नाही,
जनता फक्त ते टॅक्स भरतात, त्या टॅक्सच्या बदल्यामध्ये सुरक्षा मागते, पाणी मागते, लाईट मागते, रस्ते मागते, याच्यापेक्षा काय मागते? ते जर आपण देत नसू तर भविष्यामध्ये जनतेचं लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे. अशा पद्धतीनं जर जनतेला फक्त मतदानासाठी फक्त भूलतापेला बळी पडत असाल तर मी पूर्ण जनतेला आवाहन करतो की आता या 21व्या शतकामध्ये तुम्ही अशा भूलतापेला बळी पडू नका. मी काँग्रेसच्या वतीनं उभा आहे. D5 माझं बटन आहे आणि मी एवढ्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जातीचं राजकारण करू नका, विकासाचं राजकारण करा आणि पैशाचं राजकारणाच्या बळी पडू नका. प्रत्येक समाजाचे मुलांना भूलतापेला बळी पाडत आहेत. आज तुम्ही बघतच आहात देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण पैशावर चाललेलं आहे. अशा पद्धतीने चालायचं असेल ती राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण, तर यांनी विकास होणार नाही. काँग्रेसनं काय केलं या पूर्ण जनतेला माहीत आहे. तर यासाठीच आम्ही आता या प्रतिनिधीमधून या निवडणुकीमध्ये उभा आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. डॉक्टर अरुण शिरसाट जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. जनतेबद्दल त्यांना काय वाटतं त्यांनी अतिशय मार्मिक शब्दात सांगितले की त्यांना जर संधी मिळाली तर ते काय करतील. भाऊ, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढती आहे. इथले तरुण हा जिल्हा हा शहर सोडून मायग्रंट होत आहेत, दुसऱ्या शहरात जिल्ह्यात जात आहेत रोजगारासाठी. युवक तुम्हाला बघतायत, काय सांगाल? बेरोजगारीचा प्रश्न तर आपण 14 पासून बघत आहो. 1 कोटी 2 कोटी आम्ही रोजगार देतो, रोजगार तर राहिले, परंतु आज या जनतेच्या मुलांचा मुलींचा या सरकारवरून विश्वास उडत चाललेला आहे. कुठल्याही प्रकारची भरती नाही, मुलं हताश झालेले आहेत. अशा पद्धतीचं जर असेल, आता जे MIDCच्या विभागामध्ये बिहारचे पोरं इथं भरलेले आहेत. लोकलच्या मुलांना जॉब देणार हा तिथं सुरुवातीला त्यांनी प्रश्न निर्माण का आम्हाला जागा द्या. आता बाहेरून लोक आणलेलं आहे. बिडकीनसारखं आहे, चितेगावसारखं आहे, ते संध्याकाळी जत्रेसारखं तिथं स्वरूप आलेलं आहे. आमच्या लोकलच्या मुलांनी काय वाकडं केलेलं आहे, त्यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पडेगाव इथं आमचा जो कचरा डेपो यांनी टाकलेला आहे, या कचरा डेपोच्या मुळं नंदन कॉलनी, भीमनगर, भावशिंगपुरा, विद्यापीठ आणि या परिसरामध्ये पूर्ण परिसरामध्ये त्या दुर्गंधीचा वास येतो. तर याचं काहीतरी त्यांनी सोल्युशन काढायला हवं. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी आम्ही लढा देणार आहोत. कचऱ्याचा प्रश्न तुम्ही गाडला आहे. तुमच्याच प्रभागामध्ये कचरापट्टी तयार झालेली आहे, त्याचं व्यवस्थापन नाही आहे, प्रदूषण वाढतं आहे आणि लोकांना डोकेदुखी ठरती आहे. तर हे कचरापट्टी इथून उचलून दुसरीकडे शिफ्ट करावी असे जनतेची मागणी आहे. कसं बघताय या मागणीकडे? तेच म्हणतो की कचऱ्याचं आमच्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे. यांनी अगोदर यांनी या साईडला होतं, तर आता आमच्या डोक्या साईडला आणलं. तर याचं काहीतरी तुम्ही कारखाना काढा, काय करा, त्याचं पुनर्वसन करा. परंतु जनतेला त्याचा जर श्वसनाचे त्रास होत असेल तर शासनाने त्याचा काहीतरी मार्ग काढायला हवा. कारण याच्यामुळे लोकांना शरीराचे त्रास वाढत चाललेले आहे. या साईडला कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहे, वस्त्या आहेत, कॉलन्या आहेत, याचा त्रास होते. यांनीसुद्धा यासाठी आम्ही लढा देणार. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लोक बोलतात तर कोणाला सांगायचं, आता अशी परिस्थिती झालेली आहे. काँग्रेसने तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि तुमच्या खांद्यावर एक महत्त्वाची जबाबदारी आहे ह्या निवडणुकीची. काँग्रेस पक्षाने तुमचा विचार केला आहे, तिकीट दिलं आहे तुम्हाला, काय सांगाल काँग्रेसबद्दल? आमचे अध्यक्ष ज्या देशाला वाचवण्याला निघालेले आहेत तेच एकमेव आहे तरुण नेतृत्व राहुलजी गांधी. आणि आमचे खरगे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमचे प्रभारी साहेब चेन्नीतला साहेब, या लोकांनी मी 365 दिवसामध्ये कार्यकर्ता कंटिन्यू असतो. सुख आहे, दुःख आहे, दवाखाना आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, विद्यापीठ आहे, आम्ही कामच करतो. तिकीट मिळणं हा तर वेगळा प्रश्न आहे. 365 दिवसातले जर आमचे कंटिन्यू जर कार्यकर्ता म्हणून काम करतो तर आमचा हक्कच आहे. आम्हाला त्यांनी जिम्मेदारी दिली. या जिम्मेदारीचं जर जनतेने जर आशीर्वाद दिला तर नक्कीच काँग्रेसचा इथं काय आम्ही कार्य करून दाखवणार हे आम्ही त्या माध्यमातून दाखवणार आहे. भाऊ, तुम्हाला प्रभागातली जनता बघतीये. तुम्ही अवघे काही तास मतदानाला शिल्लक राहिलेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे, 16ला मोजणी आहे आणि तेव्हा सगळं पिक्चर क्लिअर होऊन जाईल. तुमच्या प्रभागातल्या जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? मी जनतेला एवढंच आवाहन करतो की मला एक संधी द्या. मी बौद्ध समाजामध्ये 14,000 मतदानामध्ये मी एकटा मागासवर्गीयामधून खुल्या प्रवर्गात उभा आहे आणि 20,000 मतदानामध्ये खुल्या प्रवर्गातून 6 लोक उभे आहेत.
तर त्यामुळं मला या बौद्ध जनतेने एक मतदान द्यावं आणि आमच्या मायनॉरिटीजसाठी आम्ही जे बिल्किस बानू जे प्रकरण उचललं होतं काँग्रेसमध्ये आम्ही कार्यकर्ता होतो, तर त्या मुस्लिम बांधवांनी मला फक्त एक मतदान द्यावं. जर तुम्ही एक संधी दिली तर नक्कीच मी या शहरामध्ये काँग्रेसचा कसा कार्य करण्याचा एक धडाका असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे. आपल्यासोबत होते डॉक्टर अरुण शिरसाट. लोकशाहीच्या या महाकुंभामध्ये अरुण शिरसाट उभे आहेत. जनतेला ठरवायचं आहे. 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे. MCN TV न्यूजतर्फे एक आव्हान करण्यात येतं आहे की मतदान कोणालाही करा, पण मतदान करा, लोकशाही मजबूत करा. तुर्तास थांबतो. मी अनवर आलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.